मराठी माणसाच्यासाठी बघितलं तर ती लोकच आहेत सध्या आणि मुंबई जर टिकावी तर त्यांच्याकडे जावी. कोणता विषय आवडतो म्हणजे बातमी बघताना कोणता विषय तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे पॉलिटिक्स असेल स्पोर्ट्स असेल? पॉलिटिक्स तर आवडतच नाही कारण की त्यात जोकच झालेला आहे. राजकारण करायचं म्हटलं तर हे रिलिजनवरती करता येतात. मुद्दा असा आहे की जर मराठी महाराष्ट्रात ते पण मुंबईत आणि तुम्ही म्हणाल की मराठीचा मुद्दा चुकीचा आहे, हेच चुकीचं आहे ना की ह्याच्यावर क्वेश्चन होतोय. क्वेश्चनच नाही झाला पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे मराठी. भाजपचे पण नेते मराठी आहेत की मग ते मांडू शकतात ना? मांडली पाहिजे ना. ती लोक कुठे घेतात पण आवाज? तुम्हाला असं वाटतं का भाजपचा आला तर तो मराठी होईल? कारण की ठाकरेंचे नेते असे आरोप करतात. हां, भाजपचं आलं तर मराठी होऊ शकतो, पण यांचं आलं तर मराठी होणार. पण तुला काय वाटतं कुणाला जास्त म्हणजे बेनिफिशियरी राहील जर एकत्र आले, राज आणि उद्धव एकत्र आले तरी महाराष्ट्राचे लोक वोट उद्धव ठाकरेला आणि राज ठाकरेला देणार. राज्यात आपण पाहिलं तर नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात. काहीच दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा लागतील आणि या निवडणुकीत खरं तर हॉट टॉपिक ठरणार आहे किंवा एक हायलाईट ठरणार ती म्हणजे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली म्हणजेच काय तर ठाकरे गट आणि मनसेची युती झाली तर काय. आता याचं आव्हान कोणाला असणार तर अर्थात भाजपला असेल, महायुतीला असणार म्हणजे भाजपला, राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची जी शिवसेना त्या शिवसेनेला असेल. तर आता मुळात प्रश्न असा आहे की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर ते भाजपला जड जाईल का किंवा शिंदेना जड जाईल का कुठे तर मुंबई महानगरपालिकेत सत्ता काबीज करण्यामध्ये. आपण आता सध्या आहोत दादर भागात आणि आपण आता इकडे रँडम लोकांमध्ये जाऊ, त्यांच्याशी संवाद साधू, त्यांना काय वाटतं आपण पाहूया. काही लोक आहेत तिकडे. नाव काय मित्रा? शैलेश. आणि काय करतोस तू? मी HDFC बँकेत आहे. काय म्हणून HDFC बँकेत काय म्हणून? होम लोन डिपार्टमेंट आहे. अच्छा. आणि आज दादरला कुठे? दादरला आता नाटक बघायला चाललंय. नाटक बघायला चाललंय. आता हा दादा हा नाटक बघायला चाललाय, पण आता तुला राजकारणात जे नाटक सुरू आहे त्याच्यावरती थोडंसं विचारतो मी की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भाऊ हे आता युती होईल की नाही नंतरचा भाग आहे. पण समजा जर युती यांची राजकीय युती झाली तर मुंबई महानगरपालिकेत सत्ता काबीज करण्यात भाजप जो पक्ष किंवा शिंदे महायुती त्यांना जड जाईल असं वाटतं का? नक्कीच जाईल. गेलंच पाहिजे. आणि मराठी माणसाच्यासाठी बघितलं तर ती लोकच आहेत सध्या आणि मुंबई जर टिकावी तर त्यांच्याकडे जावी. पण का जड का जाईल असं वाटतं? जड जाईलच ना. मुंबई म्हणजे ठाकरे, ठाकरे ब्रँड कामाला येणारच. आणि बघायला ठाकरे ठाकरे ब्रँड म्हणतोय, पण तिकडे एकनाथ शिंदे म्हणतात की ठाकरेंचा ओरिजिनल ब्रँड माझ्याकडे आहे. असं थोडी आहे. ठाकरे ब्रँड त्यांच्याकडे कसा काय हाच मुळात प्रश्न आहे ना. ठाकरे तर ठाकरे आहेत ना. ओरिजिनल शिवसेना त्यांच्याकडेच आहे ना. आता ते तर ते चिन्ह आहे, नावाला आहे. लोकांच्या मनात काय ते पण इम्पॉर्टंट आहेत ना शेवटी. हा दादा काहीतरी बोल. तुझं नाव काय? माझं अभिषेक बांदल. आणि काय करतोस तू? मी IT सेक्टरमध्ये HR म्हणून आहे. आता तू HR आहेस. हा लोकांचे पगार देतो. आणि तुम्ही काय करता? तुम्ही मी ऐकलंय तुम्ही ते रांगोळी वगैरे पण काढता? नाही, आम्ही रांगोळी नाही काढत. आम्ही HRBP मध्ये माझ्याकडे रिक्वायरमेंट्स असतात. माझे एंड टू एंड रिसोर्स मॅनेजमेंट माझ्याकडे असतात. बातम्या वगैरे बघता का? हो, बघतो. कोणता विषय आवडतो म्हणजे बातमी बघताना कोणता विषय तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे पॉलिटिक्स असेल स्पोर्ट्स असेल? पॉलिटिक्स तर आवडतच नाही कारण की त्यात जोकच झालेला आहे. आणि मेन म्हणजे आता तुम्ही जरी मीडिया असेल तरी मीडिया तरी किती न्यूज ट्रू दाखवते आणि किती हे दाखवते ते माहीत नाही. मेन म्हणजे त्यामुळे पॉलिटिक्समध्ये नक्की काय चाललं तेच समजतच नाही आणि लोकल जनतेला तर ते आता मला सांगा, याला मी जो प्रश्न विचारला, जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत सत्ता काबीज करण्यात भाजप असेल किंवा शिंदे असतील, शिंदेगड असेल, खरी शिवसेना बेसिकली त्यांना जड जाईल असं वाटतं का? हो, जड तर जाईलच. का म्हणजे असं का वाटतं? तेच कारण की ठाकरेंचं नाव आहे खूप आधीपासून चालत आलं आहे, त्यामुळे ते जड तर जाणारच आहे. आणि पण तू म्हणतोय जड जाईल, बरोबर आहे. पण आता विधानसभा झाली, वर्ष झालं असेल विधानसभेची निवडणूक झाली, बरोबर. त्यात मनसेचा एकही आमदार आला नाही. शिवसेनेचं यश पण पाहिलं आपण काय फार असं नाही म्हणजे ठाकरे गटाचं. मग कोणत्या बेसिसवरती जड झालं असं म्हणता तुम्ही? कारण की BJP थोडीशी आता हेच आहे म्हणजे पॉवरफुल झाली आहे, त्यामुळे जड तर जाणारच कोणाकडे तरी गेलं तर. कारण की राजकारण करायचं म्हटलं तर हे रिलिजनवरती करता येतात. कोण रिलिजनवरती करतात? BJP मोस्ट प्रोबेबली सगळ्यांना माहिती आहे. आता BJP सगळ्यात जास्त रिलिजन धरूनच त्यांचं जे काय ते पॉलिटिक्स करताय. पण असं म्हणालास तर मग असंही म्हटलं जातं की मग मनसे असेल किंवा ठाकरे गट असेल हे मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण करतात. हा, पण तो रिलिजन नाही केला ना. आता रिलिजनचा तुम्ही टार्गेट करता तर ओव्हरऑल इफेक्ट असतो रिलिजनचा. लाईक
हे फक्त मनसे कोणाला टार्गेट करते? मराठी का? कारण की इथे येऊन लोकांना धंदा करून देत नाहीत. जे म्हणजे बाहेरचे लोक असतील, म्हणजे नॉर्थकडून आलेले आहेत, राजस्थानवरून, म्हणजे नॉर्थ साईडने आलेत, साऊथ साईडने आलेत, ते नाही देत करून. त्यामुळे मनसेने का धरून ठेवलं आहे मराठी माणसांना? कारण की मराठी माणसांना भेटत नाही, तर व्यवसाय करताना त्यांना भेटत नाही. मेन म्हणजे मराठी माणसाची बाजू मांडते म्हणजे तू काय ते बोलू हां तेच मराठी माणसाचं जे बोलवतात ना, महाराष्ट्रात मराठीबद्दल आवाज उठवला तर प्रॉब्लेम काय ना? मुळात मुद्दा असा आहे की जर मराठी महाराष्ट्रात ते पण मुंबईत, आणि तुम्ही म्हणाल की मराठीचा मुद्दा चुकीचा आहे, हेच चुकीचं आहे ना की ह्याच्यावर क्वेश्चन होतोय? क्वेश्चनच नाही झाला पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे मराठी, सिंपल आहे. हा दादा असं म्हणतोय की महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा आहे, त्याच्यावरती जर मराठीचा मुद्दा मुळात आलाच नाही पाहिजे, कारण की महाराष्ट्र म्हणजे मराठी, तर मराठीचा मुद्दाच मुळात उद्भवता कामा नये असं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही फिरतो, ट्रॅव्हलर्स आहे, तर आम्ही बेंगलोरमध्ये गेलोय, चेन्नईमध्ये गेलोय, तिकडे ती लोक त्यांच्या भाषेला घेऊन पूर्णपणे त्यांचा प्राण आहे तो, की आमची भाषा आमचीच बोलली पाहिजे. आपल्याशी ती लोक इंग्लिशमध्ये बोलतात धड. भाजपचे पण नेते मराठी आहेत की मग ते मांडू शकतात ना बाजू? मांडली पाहिजे ना. ती लोक कुठे घेतात पण आवाज? मराठी टिकवायसाठी मराठी बोललीच पाहिजे ना. तुझं काय नाव आहे? माझं नाव ऋषिकेश चव्हाण. तू काय HRS की? नाही, मी CHA मध्ये, कस्टम क्लिअरन्समध्ये. ते काय असतं जर समजावून सांगा मला. म्हणजे जे बाहेर देशातून जे फ्रूट वगैरे इम्पोर्ट होतात ना, त्याचे डॉक्युमेंटेशन क्लिअरिंग वगैरेचं काम मी करतो नावाशिवाला. बेसिकली इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये मोठा माणूस आहे. एवढा पण नाही. आता मला सांग, राजकारणात इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं का? राजकारणात इम्पोर्ट एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होतंय. काय होतं? हां, जे पण होतंय ते बरोबर नाही आहे. पण काय इम्पोर्ट एक्सपोर्ट काय होतं? काय आता नेते वगैरे असतं, नेत्याचे इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं जातं त्यांचं. तू मुंबईतलाच आहेस? हो. मला सांग, ह्यालाच या दोघांना जो प्रश्न विचारला तोच प्रश्न, राज आणि उद्धव जर एकत्र आले तर भाजपला किंवा शिंदे गटाला मुंबई महानगरपालिका जड जाईल का? खूप जड जाईल. कारण जे मतदार जे विभागले गेले आहेत ना मनसे आणि शिवसेनेमध्ये, ते नक्कीच एकत्र येणार आणि यांचा कार्यक्रम होणार. ते असंही म्हणतात की मग मराठी टक्का खूप कमी आहे मुंबईतला, मग तो त्यातला त्यात मिळाला तरी किती मिळतील? मला प्रॉब्लेमच आहे ना, मॅथमॅटिकली प्रॉब्लेमच पडतो की तो. तरी पण यांना जर काही एकत्र आले तर खूप फायदा होणार आहे, आणि BJPला आणि इतर पक्षांना जाई खूप जड जाणार म्हणजे निवडणुकीवाली. आणि शिंदे पण म्हणतात की मी ओरिजिनल बाळासाहेबांचा जो ठाकरे ब्रँड आहे तो मी घेऊन चाललो आहे, त्यामुळे मराठी माणसं तिकडेही झुकू शकतात. ब्रँड हा विचाराचा असतो ना. आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर कुठल्या हिशोबाने त्यांच्याकडे ब्रँड राहणार आहे, हा पण तर विषय आहे ना. जरी ते घेऊन फिरत असले, मी चाललोय, आमच्याकडे आहे सगळं आहे, माणूस चांगला आहे, कामं करणारा माणूस आहे, असं नाही, नो डाऊट. पण जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही एकत्र आले तर मत विभाजनच नाही होणार ना. विभाजन की दोघे एकत्र आले तर ब्रँड असेल. आणि हा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणाल की ब्रँड हा नेहमी विचारांचा असतो. तुला काय म्हणायचं होतं, काय बोलायचं तुला? तू पुढे आलास म्हणून. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र म्हणतोय आपण. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. आपण एक काम करूया, आपण अजून थोडंसं पुढे जाऊया. खरं तर आपण यांच्याशी चर्चा केली तर एक दिसलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर लोकांना आशा आहे की हे युती ही यशस्वी राहील आणि भाजपला किंवा शिंदेना हे कुठेतरी जड जाईल असं लोकांना वाटतं. खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आता खूप वर्ष झाली, खरं तर 20 वर्ष झाली, जवळपास 20 वर्षांनी हे बंधू एकत्र येणार आहेत. खरं तर मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जर पहिल्यांदा जर चर्चा झाली होती तर ती चर्चा झाली होती 2012 साली, जेव्हा बाळासाहेब ठाकरे आजारी होते त्यावेळेला राज ठाकरे अलिबागचा दौरा सोडून लीलावती हॉस्पिटलला गेले होते. खरं तर बाळासाहेब नाही, खरं तर उद्धव ठाकरे आजारी होते आणि राज ठाकरेंनी स्वतः उद्धव ठाकरे यांना लीलावतीतून मातोश्रीपर्यंत स्वतःच्या कारमधून मातोश्रीवरती सोडलं होतं लीलावतीपासून. तर तिथे कुठेतरी पहिल्यांदा चर्चा झाली होती, पण अर्थात त्या चर्चा होता. आता कुठेतरी हे खरं होताना दिसतंय. काही लोक आहेत, आपण आपल्या या साईडला पण काही लोक आहेत. 2 मिनटं आहेत का? 2 मिनटं आहेत का म्हटलं? नाव काय तुमचं? कशाबद्दल सांगा ना, नाव काय सांगा की? अविनाश श्रीधर नार्वेकर. मराठी आहात म्हणजे? मुंबईचे आहात? हो हो. काय करता? धंदा करतो, व्यवसाय करतो. व्यवसाय करता म्हणजे हे पण व्यवसाय करतात. आणि खरं तर मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे, काय वाटतं? केला पाहिजे, पुढे गेला पाहिजे ना व्यवसाय करून. मग आता मला सांगा, आता निवडणूक आहेत, ठीक आहे, आणि महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे रस्त्यावरच्या निवडणुका. बरोबर. कुठेतरी इतक्या वर्षांनी एक असं दिसतं, चित्र निर्माण होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. ठीक आहे, जर एकत्र आले तर तुम्हाला काय वाटतं, भाजपला किंवा शिंदे गटाला किंवा शिवसेनेला त्यांच्या महानगरपालिकेची निवडणूक जड जाईल का? आमच्या दादर एरियात तरी जड जाईल. दादर एरियात, बाकीच्या ठिकाणी सांगू शकत नाही. का दादरकरांचा कौल काय आहे? पहिल्यापासून शिवसेना आहे ना दादरमध्ये, त्याच्यामुळे. अच्छा. आताही नगरसेवक बघा कोणाचे आहेत, शिवसेनेचेच आहेत ना. दादरमध्ये जड जाईल थोडी. अच्छा, मला सांगा, दोन्ही बंधू एकत्र आले आणि सत्ता काबीज जरी केली, मग त्यांच्याकडून अपेक्षा काय असेल तुमची? पेक्षा काय, करावं चांगलं काम, दुसरं काय.
आता शब्द देऊन नंतर फिरू नये, अजून काय नाही बस. आणि एक अजून एक मुद्दा असा होता की महापौर हा मराठी व्हावा की अमराठी व्हावा याच्यावर चर्चा होती. मराठी व्हावा. हां हां, मराठी व्हावा. पण तुम्हाला असं वाटतं का भाजपचा आला तर तो अमराठी होईल? कारण की ठाकरेंचे नेते असेच आरोप करतात. हां, भाजपचं आलं तर मराठी होऊ शकतो, पण यांचं आलं तर मराठी होणार. काका नाव काय तुमचं? संतोष. मराठी आहात का? मराठी आहे. अच्छा. काय व्यवसाय करता का? हां, अच्छा. मुंबईतलेच? मुंबईचे. कुठे राहता कुठे? हां, माहीमला. अच्छा, माहीमला राहतात काका. मला सांगा आता महानगरपालिकेची निवडणूक आहेत, माहिती आहेत का? माहिती आहे, म्हणजे माहीत नाही, म्हणजे होईल तर. होतील आता. हां, शेवटची कधी झाली होती? काय लक्षात नाही. 17 झाली त्यानंतर महानगरपालिकेची निवडणूकच झाल्या नाहीत म्हणा. तर आता एक असं म्हटलं जाते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. समजा आले तर मग ती निवडणूक जी महानगरपालिकेची मुंबईची स्पेसिफिकली निवडणूक ही भाजप किंवा शिंदे गटाला जड जाईल असं वाटतं का? काय सांगू शकत नाही. धड तर जायलाच, कारण दोघे एकत्र आलं तर जड जाईल. धड जाईल. पण का असं का वाटतं? दोघे एकत्र ताकद आहे का म्हणजे दोघांमध्ये? हा ना, मराठी माणसाची एक ताकद एकत्र येऊन जाईल ना. मराठी माणसाची ताकद तिकडे पण आहे, शिंदे तिकडे आहेत. शिंदे म्हणतात बाळासाहेबांचा ब्रँड माझ्याकडे आहे. पण उद्धवचं कसं सर्व एकत्र आहेत ना, उद्धव सर्वांना घेऊन चालतात ना. म्हणून एकत्र. हां, हे का काय आपल्यासोबत? आज तुम्ही तिकडे होता, तुम्ही इथपर्यंत आलात. काय यहाँ क्या हो क्या नाम क्या है? फैज़ नाम है. हाँ? फैज़. क्या करते हो? काम करता हूँ. अच्छा. कहाँ से हो? बिहार से. बिहार से हो. तो यहाँ पे बीएमसी इलेक्शन में वोट देते हो नहीं देते हो? हाँ, दिया था ना. बीएमसी के इलेक्शन में यहाँ पे नहीं, यहाँ पे वोट नहीं तो दिया. कहाँ है आपका वोटिंग? गोवंडी. तो गोवंडी में वोट देते हो ना, मतलब वोटिंग करते हो? अच्छा, गोवंडी से वोट. मुझे एक बात बताइए कि अभी वो राज ठाकरे और उद्धव ठाकरे पता होगा ना आपको? हाँ, वो भी एक होने वाले हैं शायद से. वो पता नहीं, कंफर्म नहीं है, बट बोला जा रहा है. ठीक है, अगर वो एक हो गए तो बीजेपी और शिंदे को थोड़ा सा शिंदे गठ को थोड़ा सा भारी पड़ेगा. भारी पड़ेगा ना. हाँ गठबंधन में तो भारी पड़ेगा ना. हाँ, क्यों ऐसा लगता है? भाई पब्लिक सपोर्ट में उनके, किसके? राज ठाकरे साहब के. और आप कहाँ से हो? बिहार से. बिहार से. हा माणूस बिहारचा आहे आणि हा म्हणतोय राज ठाकरेंची सत्ता येईल, राज आणि उद्धव यांची सत्ता येईल, कारण की भारी येते माणसं. तो आपको क्यों ऐसा डर लगता है मनसे वालों से? नहीं तो काय का डर लगेगा भाई? राज ठाकरे जो बोलते वो सही बोलते गलत बोलते? भाई ये सही बोलते गलत मतलब इक्वल रहते. इक्वल रहते. यांचं असं म्हणणं आहे की इक्वल असत. विचार 2 मिनिटं आहेत का? नॉट मोर दॅन 2 मिनिट्स. नॉट मोर दॅन. मराठी येते. कळते, फक्त बोलायला नाही. नाव काय तुझं? अनित. अनित. आणि काय काम करतेस तू? मी प्रायव्हेट जेट विकतोय. काय विकतात तुम्ही? प्रायव्हेट जेट. प्रायव्हेट जेट विकतात. दादर मार्केटमध्ये काय करताय तुम्ही? शॉपिंग करते. तुम्ही खरंच प्रायव्हेट जेट विकता? हो. काय कंपनीचं नाव काय? एअर चार्टर सर्व्हिस. मी खूप मोठ्या माणसांना भेटलो खरं तर. हा निवडणुकीचा मुद्दा खूप छोटा राहिला यांच्यासमोर. मला एक सांगा, कुठे राहता मुंबईत तुम्ही? सायनला. एक थोडासा पॉलिटिकल प्रश्न आहे, बट विथ हां, राज ठाकरे उद्धव ठाकरे माहिती आहेत? माहिती आहे. अच्छा. आता असं आहे की ते दोघे एकत्र येणार आहेत अशी चर्चा आहे, म्हणजे युती अलायन्स करतील बेसिकली. सपोज त्यांनी अलायन्स केली तर येणार बीएमसीच्या इलेक्शन्स आहेत, तर मग बीजेपी आणि मग एकनाथ शिंदे त्यांच्या अपोजमध्ये असतील. मग एकनाथ शिंदे आणि बीजेपी त्यांना हे दोघे एकत्र आल्यामुळे इलेक्शन जड जाईल का असं वाटतं का? यार टफ होईल का म्हणजे? हो. कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी में बोल सकते हाँ, that is fine. लोग बहुत मानते हैं ठाकरे जी को, उद्धव ठाकरे जी को बहुत मानते हैं लोग. एंड बीजेपी के भी बहुत सपोर्टर्स आहे, स्पेशली जो लोक हिंदू आहे ते बीजेपीला खूप सपोर्ट करतो आहे. तरी इलेक्शन स्टफ होणार. पण तुला काय वाटतं कुणाला जास्त म्हणजे बेनिफिशियरी राहील जर एकत्र आले, राज आणि उद्धव एकत्र आले तर? आले तरी महाराष्ट्राचे लोक वोट उद्धव ठाकरेला आणि राज ठाकरेला देणार. हो. तुझं आता प्रायव्हेट जेट्स वगैरे तू खूप मोठी व्यक्ती असते, तुझा काय सल्ला असेल राजकीय नेत्यांना? सॉरी, काय सल्ला असेल? व्हॉट वुड यू सजेस्ट टू द पॉलिटिकल लीडर्स इन मुंबई? जितने पैसे ये लोग पॉलिटिकल कैंपेन पे खर्चा करते हैं उतने ना रोड ठीक करने में करने चाहिए, लोगों की मदद करने में. खूप लोक आहे ते त्याच्याकडे खायला नाही आहे, पियाला पाणी साफ नाही आहे, तो उनकी हेल्प करनी चाहिए. और अब मानसून में इतना पूरा रोड खराब हो गया है. सो एक लास्ट क्वेश्चन,
भी आप प्राइवेट जेट्स बेचते हो तो अब हंस क्यों रहे हो? अरे कौन रैंडमली प्राइवेट जेट बेचने वाला मिला तो हंसूंगा ही ना मैं, मतलब बिग डील फॉर अस। तो कोई ऐसा पॉलिटिशियन है जिसको बेचा है? बहुत सारे पॉलिटिशियन हैं। अच्छा, एक दो नाम बता दो। नाम तो नहीं बता सकते पर बहुत पॉलिटिशियंस हैं। जब इंडिया में जो सब टॉप लोग हैं सब आप सोच सकते हैं। म्हणजे नरेंद्र मोदी साहेब वगैरे यांचे क्लायंट्स आहेत, म्हणजे मी कुणाला भेटलो आहे. म्हणजे थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस. थँक्यू. तर आपण पाहिलं की ताई अमराठी होती, पण तिचंही असं म्हणणं होतं की राज आणि उद्धव सर. काकू इकडे या. अहो या काय होत नाही. एक मिनटं, हे काका आहेत, आपण काकांशी बोलूया. काका 2 मिनटं आहेत का? 2 मिनटं, 2च मिनटं या की. अहो काय जास्त वेळ नाही लागणार आहे का माझं, चालत चालत बोलू आपण. काय नाव काय तुमचं? विजय सावंत. अच्छा, काय काम करता? रिटायर आहे. रिटायर आहात. काय करायचं? BMC मध्ये इलेक्ट्रिशियन होतो. BMC मध्येच होतात की तुम्ही? BMCच्या निवडणुकांसंदर्भातच आहे विषय हा. तर मला सांगा आता राज आणि त्या साईडला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एक होतील असं म्हटलं जात आहे. ठीक आहे, जर त्यांची युती झाली तर ही आगामी BMCची निवडणूक आहे, ती भाजप आणि शिंदे गटाला जड जाईल असं वाटतं का तुम्हाला? होय, जड जाईल. दोघे एकत्र येणं गरजेचं आहे सध्या तर. का जड जाईल असं का वाटतं? हा, जड जाईल असं का वाटतं? तर दोन्ही ते विभागलेले आहेत ना. जर एकत्र आले तर ते मतं एकत्र होतील ना त्यांची, त्याच्यामुळे ते थोडंसं जड जाईल त्यांना. अच्छा. आणि मला सांगा मग आता मराठीचा मुद्दा आता परत पेटतोय, तर एक महापौरांचा पण विषय आहे की महापौर अमराठी व्हावा की मराठी व्हावा. ठाकरे म्हणतात की बाबा जर BJPचा झाला तर तो अमराठी होईल, आणि भाजप म्हणतं की जर ठाकरेंचा झाला तर तो खान पण होऊ शकतो, म्हणजे महाविकास आघाडी झाला तर तो खान पण होऊ शकतो. तसं काय सांगतायत, ते निवडणुकीवर अवलंबून आहे. ज्याचे जास्त येतील निवडून तो त्यांच्या पक्षाच्या याच्यावरच अवलंबून. चालेल. थँक्यू काका बोलल्याबद्दल. अभी इलेक्शन हो रहे हैं ना मुंबई में. तुमचं नाव काय? व्यंकटेश. अच्छा, आणि काय काम करता? आम्ही सेल्समॅन आहे. अच्छा, सेल्समॅन आहे. हां. मराठी येतं पण काकांना? अमराठी येत पण मराठी येतं तुम्हाला? मराठी, हिंदी कुठलं पण सगळे येतं. मला सांगा आता BMC इलेक्शन्स होतील, डिसेंबर जानेवारीमध्ये होऊन जाते. तर आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता ते अलायन्स करायच्या विचारात आहेत असं म्हटलं जातं. ते करतील न करतील नंतरचा भाग झाला. जर केली तर ही BMC इलेक्शन BJPसाठी आणि शिंदेसाठी टफ जाईल असं वाटतं का? असं काय नाही वाटतं मला. काय माहिती आहे का, मुलगीसाठी ते काय करतात ना शिंदे, ते बरोबर करतात. ते मला हे वाटतं. मला मुलगीसाठी म्हणजे ते लाडकी बहीण वगैरे. लाडकी बहिणीवरसाठी आता सगळ्याला महिन्यापर्यंत पैसे भेटतात. ते एक चांद केलेलं आहे, आणि ते गावातमध्ये स्विमिंग मशीन काय देतो ना, आता ते पण चालू केलं म्हणतो. चांगलं आहे ते. तुम्हाला येतात का लाडक्या बहिणीचे? हो, येतात ना. येतात, मला पण येतात. तुम्ही सांगा मला, जर राज आणि उद्धव एकत्र आले तर भाजप आणि शिंदे गटाला जड जाईल का निवडणूक महानगरपालिकेची? ते माहिती नाही, आता बघायला लागेल. आता तुम्हाला सांगा मला, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात, मला तुम्ही कोणाला मत देणार आहात? आता जे देणार त्यांनाच देणार ना मत. लाडक्या शिंदेनाच देणार ना असं, कारण की चांगलं करतात ते, म्हणून चांगलं वाटते सगळ्या. म्हणजे कसं लेडीज लोकांना ज्यांना खूप गरज आहे, त्यांना किती त्रास होते, जे कामं नाही जात, त्यांना बरं आहे ते, चांगली गोष्ट आहे म्हटलं. चालेल, थँक्यू आमच्याशी बोललात. थँक्यू सो मच. एक शेवटचा दादाला विचारूया आपण. नाम क्या है? नाम धीरेन्द्र है. अच्छा, और ये आपका है सब? हम लोग काम करते हैं, हमारा सेठ का है. तो कहाँ से हो? हम बिहार से. बिहार से. एक सवाल पूछूं? बोलो ना. आपका इलेक्शन कहाँ पर, वोटिंग कहाँ पर आपका? हमारा बिहार के अंदर है. अच्छा, मुंबई में वोटिंग नहीं है आपका? कुछ नहीं. बट फिर भी आपको मैं एक सवाल पूछूंगा कि अभी मुंबई में राज ठाकरे उद्धव ठाकरे आपको पता होंगे, हाँ, तो वो अभी एक होने का चल रहा है उनका. अगर वो एक हो गए तो भाजपा जैसे जो बड़ा पक्ष है और एकनाथ शिंदे भी उनके साथ है, तो उनको टफ जाएगा क्या अगर ये दो भाई एक हो गए तो? क्या सरकार है वो, हम क्या बोल सकते हैं उनके लिए. आप कैसा, आप लोगों में रहते हो, आप 4 लोगों से बात करते हो, आपको एक अंदाजा आता है ना? अब उनका सरकार है, हम तो यहाँ का वोटिंग नहीं. आप मेरे को सिंपल बता दो, मेरे को, आप मुंबई में रहते हो इतने साल से, मेरे को सिंपल बताओ, अगर 2 भाई एक आ गए, एक हो गए, तो उसकी ताकत बनेगी कुछ, या अब वो आज सरकार बनने के बाद ही मालूम पड़ेगा. अब क्या बोल सकते हैं. आपण ज्यांच्याशी बोललो त्यांना ही पण एक उत्सुकता असते की आम्ही दिलेला बाईट हा कधी होईल किंवा कधी अपलोड होईल. तर एकंदरीत आपण आज लोकांशी संवाद साधला. फार लोकांशी आपल्याला संवाद साधता आला नाही, करता आपण दादर मार्केटमध्ये होतो, त्याच्यामुळे लोक शॉपिंग करत आहेत, लोक खरेदी करतात, लोक व्यस्त आहेत खरं तर. पण त्या शेड्यूलमधून काही लोकांनी आपल्याशी चर्चा केली, संवाद साधला. एकंदरीतच आपण लोकांशी संवाद साधला, आपल्याला कळलं की कुठेतरी हा जो कौल आहे, हा राज आणि उद्धव जर एकत्र आले
तर तिकडे थोडासा झुकताना आपल्याला दिसतो. पण अर्थात हा फक्त आता मी 5-6 लोकांशी बोललो, हा काही सॅम्पल नाही आहे, याच्यावरतून काही निवडणुकीचा निकाल ठरवता येत नाही आहे. त्याच्यामुळे जर आता युतीचं पण नेमकं ठरलं नाही आहे राज आणि उद्धव यांच्या, जर त्यांची युती झाली आणि ते शिंदे आणि भाजपच्या विरोधात लढले तर जे होईल ते पाहणं अर्थातच खूप जास्त मुंबईकरांसाठी इंटरेस्टिंग राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी संकेत वरख, न्यूज 18 लोकमत, मुंबई.